ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील मोठ्या प्रमाणात टीका केली। यावेळी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक भावनिक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असं सांगणारे काही वर्षांपूर्वी वेगळे झाले ते कोणाच्या हितासाठी असा सवाल यावेळी प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय। तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीत आत्मा अडकल्याचा आरोप देखील सरनाईक यांनी केलाय। शिंदे साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात। स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, जीवाची पर्वा न करता आपण लोकांसाठी काम करत आहात। मी गेल्या 30 वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्या सोबत काम करत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो। आपले नेतृत्व, कर्तृत्व, आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्या सोबत आणखी जोडले जात आहेत। आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे। आपलं कार्य असंच सुरू ठेवा। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे। तर प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र हे नौटंकी असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। ही सगळी नौटंकी आहे। जे फोन करून बोलू शकतात ते पत्र कशाला लिहिण्याची गरज आहे? म्हणजे तुमच्यामध्ये काही बोलण्याचं हे नाही, संवाद नाही तुमच्यामध्ये। त्यांची भांडणं किती आहेत आणि काय आहेत हे मला माहिती आहे। मी सोडवायचो अर्ध्या वेळी, मग दोघेही रडायचे फोनवर। तर अशा रडके लोकांशी ते काय बोलले ते पत्र लिहिले त्याच्यात जाऊ नका। ते सत्तेसाठी सगळे एकत्र चिकटलेले आहेत, नाही तर एकामेकांच्या किती विरोधात आहेत हे मला माहिती आहे।